नमस्कार. आत्ता आपण आहोत आरग जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या जानराववाडी खटाव या भागात. ज्या मिरज पूर्व भागानं कर्नाटक सीमेलगत असणाऱ्या या मिरज पूर्व भागात कित्येक पिढ्या दुष्काळात सहन केल्या, दुष्काळात व्यतीत केल्या, त्या मिरज पूर्व भागात आज जर बघितलं तर उन्हाळा सुरू होण्यापूर्वी ज्या पद्धतीनं म्हैसाळ योजनेचं पाणी खळाखळा वाहत आहे, त्या अर्थी या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडून येण्यास किंवा त्यांचं जीवनमान सुधारण्यास कशा पद्धतीने मदत होते हे आपण पाहतो आहोत. आणि उन्हाळा सुरू होण्यापूर्वी ज्या पद्धतीने या ठिकाणी हे पाणी वाहत आहे ते पाहता या ठिकाणचे शेतकरी, मतदार किंवा इथली सर्वसामान्य जनता असो, ज्यांच्या हाताला रोजगार मिळणार आहे, काम मिळणार आहे, शेतकऱ्यांच्या शेतात काहीतरी पिकणार आहे, असा सर्व वर्ग, शेतकरी वर्ग समाधानी असल्याशिवाय राहणार नाही. आणि विकास म्हणजे तर काय, शेवटी विकास म्हटलं पाहिजे, ती या अशा पद्धतीच्या कामालाच विकास म्हटलं पाहिजे. आणि म्हणूनच आज आपण आरग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाचे जर भाकीत वर्तवायचे झाले तर या ठिकाणी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कामं झालेली आहेत ती पाहता एकंदरीत या मतदारसंघात संपूर्ण फिरल्यानंतर जे काही वातावरण पाहावयास मिळालं, लोकांच्या प्रतिक्रिया, शेतकऱ्यांना PM किसान योजनेतून मिळणारे पैसे असोत, लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे असोत, आणि त्यापेक्षाही शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं आपल्या अनेक पिढ्या गरिबीत काढल्या, त्या शेतकऱ्यांच्या जीवनात या पाण्याच्या माध्यमातून झालेली क्रांती असो, या सर्व गोष्टी या आरग जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना अनुकूल अशाच आहेत. मग आरग जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ शोभाताई वसंतराव खोत असोत, आरग लक्ष्मीवाडी गणातील पंचायत समिती उमेदवार विनोद गायकवाड असोत, किंवा खटाव लिंगनूर गणातील भारतीय जनता पक्षाच्या पंचायत समितीच्या उमेदवार सौ जयश्रीताई मारुती उर्फ पिंटू पाटील असोत, या उमेदवारांच्या विजयाबाबत कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही, असं मत आत्ता या ठिकाणी वाटेत अनेक लोकांनी भेटल्यानंतर महिला मतदारांनी वगैरे सांगितलं. पारंपरिक मतदार जो काँग्रेसच्या पाठीमागं असायचा, तोही मतदार आज विकासाची भाषा बोलतोय. आम्हाला विकास कशा पद्धतीनं आमच्या पत्रात पडला, विकासाची आठवण ठेवूनच आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदान करू, अशी स्पष्टपणे भूमिका अनेक महिला व पुरुष मतदारांनी मांडलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आरग जिल्हा परिषद मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष असले तरी कुणी काय म्हटलं म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार विजयी होऊ शकतील असा स्वतः दावा आम्ही करू शकत नाही. मात्र भारतीय जनता पक्षाच्या विजयाला काही जी कारणीभूत असतील त्यापैकीचे काय हे म्हैसाळचं खळाळा वाहणारं पाणी, दुसरी गोष्ट या भागात झालेले रस्ते, या रस्त्याच्या माध्यमातून वाढलेलं दळणवळण आणि लहान मोठे उभे राहणारे उद्योग, या सर्व गोष्टींमुळं जनता कुठंतरी विकासाच्या प्रवाहात आल्यासारखं चित्र पाहावयास मिळतं आहे. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे आरग जिल्हा परिषद गटात मला वाटतं या मुद्द्याची महाराष्ट्रात, सांगली जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात फारशी चर्चा झाली नसावी. कारण शेती करत असताना शेतकऱ्यांना प्रमुख अडचण आहे ती शेत रस्त्यांची. पाणी हा पहिला प्राथमिक महत्त्वाचा मुद्दा झाला. त्यानंतर पाणी आल्यानंतर, शेती पिकवल्यानंतर शेतीतील माल जर बाहेर जायचा असेल तर त्यासाठी शेतरस्त्यांची आवश्यकता आहे. आणि त्या शेतरस्त्यांचा मुद्दा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ शोभाताई वसंतराव खोत आणि त्यांचे पती वसंतराव खोत यांनी हाती घेतला, तो मुद्दा हा शेतकऱ्यांच्या काळजाला भिडणारा असा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, आरग लक्ष्मीवाडी पंचायत समिती गणातून विनोद गायकवाड यांच्यासारख्या ज्या तडफदार उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे, ती उमेदवारी ही भारतीय जनता पक्षाचा विजय खेचून आणण्यात मोलाची ठरणारच आहे.
या पलीकडची गोष्ट सांगायची झाली तर आरग जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाचा विजय हा खरा अवलंबून असेल तो खटाव लिंगनूर गणावर। याचं कारण सांगायचं म्हणजे की याच गोष्टीची पुनरावृत्ती मागील वेळेला झालेली आहे आणि याही निवडणुकीत आरग जिल्हा परिषद निवडणूक निकालाची भिस्त ही खटाव लिंगनूर पंचायत समिती गणातील मताधिक्यावर अवलंबून असेल आणि आरग जिल्हा परिषदेचा निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लागण्यास जर आरग आणि खटाव या दोन्ही पंचायत समितीमध्ये स्पर्धा लागली असेल तर त्यात खऱ्या अर्थाने दोन्हीही मतदारसंघ सरस ठरतीलच। मात्र विधानसभा लोकसभा असो किंवा ग्रामपंचायत असो सोसायटी असो या सर्व निवडणुकांमध्ये खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे, लिंगनूर गावचे सरपंच लोकनेते पिंटू पाटील यांनी ज्या पद्धतीनं मताधिक्य घेतलं आणि आता सध्या त्यांनी जनमानसात जो ठसा उमटवला आहे ते पाहता खऱ्या अर्थानं खटाव लिंगनूर पंचायत समिती गणातील मताधिक्य हे आरग जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला तिन्ही उमेदवारांच्या विजयाला मुख्य कारण असू शकतं। आता लक्ष्मीवाडी आरग आणि परिसरातील अन्य गावंही काही कमी पडणार नाहीत। मग शिंदेवाडी असो जानरावाडी असो या सर्व ठिकाणची परिस्थिती बघितली तर खऱ्या अर्थानं आरग जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचा विजय हा निश्चित असेल। हे आत्ता ज्या लोकांच्या बोलण्यातून जाणवलं यात कुठंतरी तथ्य दिसून येतंय आणि शेवटी मित्र हो, विकास म्हणजे काय तर याला म्हणायचा विकास ज्या ठिकाणी चिमणीला पाणी प्यायला नसायचं अशा भागात आज हे पाणी खळाळा वाहत आहे आणि या माध्यमातून शेतकरी नंदनवन फुलवत आहेत। यापेक्षा या भागाचं सुदैव असू शकत नाही आणि या माध्यमातून जो जनतेचा विकास होतोय त्यामुळं आता लोक खऱ्या अर्थाने विकासाच्या पाठीमागे लागले आहेत आणि त्याचाच परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत इतर सर्व मतदारसंघांबरोबरच आरग जिल्हा परिषदेत प्रभावीपणे दिसून येईल। कारण आरग जिल्हा परिषद मतदारसंघातील एकंदरीत चित्र बघितल्यानंतर या ठिकाणी जे काही विकासाची कामं झालेली आहेत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून जो निधी आलेला आहे ते पाहता या आरग जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा विकास, भारतीय जनता पक्षाने केलेला विकास आणि मतदारांची भावना हे पाहिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा विजय या ठिकाणी निश्चित आहे असा जो दावा नागरिक मतदार करतायत तो 100% खरा आहे हेच म्हणावे लागेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मतदारसंघात आरग जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी जे काही जातीनं लक्ष घातलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सागरदादा वडगाव साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, आरग जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, सर्व भारतीय जनता पक्षाचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते ज्या पद्धतीने काम करतायत ते पाहता आरग जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाचा विजय हा निश्चित असेल। हे आता कुठल्या ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही, असंच चित्र एकंदरीत या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। धन्यवाद।